हे विलू ते पक्षी हसत ते बघ. चल बरं. हा बरं ओळखलं कोण? हा बाबल्याचं येतले गणपती घेतले परत. चल आता आम्ही काय चाललो रे? तळ्यात जातो आम्ही. आता शेती बघू काय झाली या शेतीची हालत आणि पावसान काय काय खरे पाणी भरलेला. हा रस्तो आता एकदम जबरदस्त झाला आपलं ना रे. मस्त झालं एकदम. नाही तर काय घाण झाली रस्त्याची. आम्ही इथून शाळेत जाऊ. शाळेत जाताना आम्ही इथून जाऊ तेव्हा. हा सकाळी मला माड पण पडलो आमच्याकडे. माड आणि ह्या पडणार आहे. तर मित्रांनो हे आमच्या पाटाचं तलाव आहे आणि इकडे समोर दिसतंय हे इकडे माऊली मंदिर आहे. हे इकडे समोर माऊली मंदिर आहे. म्हणजे आमचा पाटाचा नाका इकडे जे बाजार भरतो तो तिकडे आहे आणि हे आमचं पाटाचं तलाव आहे. आणि हे इकडे हे जी हिरवी पानं दिसतात ना हे इकडे कमळं येतात. म्हणजे ह्या श्रावण महिन्यात वगैरे. हे आता दिसत नाही हे थोडे कळे दिसत आहेत त्याचे. हे गणपतीला खूप भरून जातं इकडे पूर्ण कमळं ना रे. फुल कमळं इथे मस्त असतात आणि खूप बघण्यासारखे. आणि आपले जे पक्षी आहेत तिकडे ते त्या साईडला आहेत ना तिथे. आपल्या न्यूजवर पण आले ना एकदा. आणि फुल इकडे. आणि ह्या साईडला इकडे भात शेती आहे. ह्या इकडे ह्या साईडला इकडे भात शेती ती पण दाखवतो तुम्हाला. आणि आपण खेकडे पकडलेले ते त्या साईडला इकडेच. हे विलू ते पक्षी हसत ते बघ. गेले रे. नाही ह्यासून आपण पहिले जाणार आहे शाळेत आठवड्यासून ह्याच्यासून. हां ही आता इकडे भात शेती ह्या साईडला सगळी भात शेती करतात. आम्ही पण करतो इकडे ह्या साईडला. ही सगळी इकडे सरळ दिसते समोर ही सगळी भात शेती आहे ना रे. सगळी भात शेती आहे. आणि हे इकडे सगळे माडाचे झाडं आहेत. आणि आम्ही इथून पहिले शाळेत जाताना आम्ही इथून जायचो पहिले. तर चला तर आता निघूया ना आपण. निघूया ना चल. तर मित्रांनो आमच्या पाटाचा तलाव कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचं गाव कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता विरू आणि तन्मय भाई आता डायरेक्ट गणपतीमध्ये भेटणार आहेत. कारण आता मी चालू आहे मुंबईला. आज रात्रीची ट्रेन आहे. आज तारीख आहे 21. आज रात्रीची ट्रेन आहे मत्स्यगंधा. त्या ट्रेनने चाललो आहे. गणपतीला येणार आहे मी 4थ्या-5व्या दिवशी. तोपर्यंत आपले व्हिडिओ चालूच राहतील. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण डायरेक्ट भेटू. म्हणजे आपला तन्मयला आणि विरूला भेटू डायरेक्ट गणपतीमध्ये. आपले व्हिडिओ चालू जातील हळूहळू. प्रयत्न करेन. आपला मेन म्हणजे गोप्रो बंद पडला आहे. तर मला मुंबईला गेल्यानंतर पहिला गोप्रो चालू करायचा आहे. तर गोप्रो चालू झाल्यानंतर आपले व्हिडिओ चालू होतील. तोपर्यंत बाय बाय.